देश प्रगतशील विकसित या नंबर 1 केव्हा बनतो हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. देश प्रगतशील केव्हा होतो, देश विकसित केव्हा होतो, देश नंबर 1 केव्हा बनतो, जेव्हा त्या देशाची आर्थिक स्थिती मजबूत असेल, जेव्हा त्या देशाचा नेता ज्ञानी असेल, सुंदर मनाचा असेल, सुंदर विचाराचा असेल, परोपकारी असेल, देशाविषयी ध्यास काळजी चिंता करणारा असेल, ज्ञानी असेल, कष्टाळू असेल, मेहनती असेल, सुंदर विचारी असेल, योग्य निर्णय घेणारा असेल, चांगल्या शिक्षणाचा सुंदर शिक्षणाचा प्रसार करणारा असेल, सर्व गुणांनी सर्व बाजूंनी त्या देशाचा नेता सर्व गुण संपन्न असेल, त्याला देशातल्या प्रत्येक व्यक्तीची समाजाची सर्व गोष्टीची काळजी असेल, चिंता असेल, त्याला आपल्या देशाची काळजी असेल, चिंता असेल, पर्वा असेल, फिकीर असेल, तो सतत जागरूक असेल, तो सतत जागा असेल, तो सतत सावधान असेल, सतर्क असेल, तेव्हाच देश नंबर 1 होतो, प्रगतशील होतो, प्रगत होतो. तसेच त्या देशातील प्रत्येक व्यक्ती शिक्षण घेत असेल, या शिकलेला असेल, या ज्ञानी असेल, या विकसित असेल, या शिक्षित असेल, सुशिक्षित असेल, तसेच त्या देशातील प्रत्येक व्यक्तीला काम असेल, त्या देशातील प्रत्येक व्यक्ती सुखी असेल, आनंदी असेल, मजेदार असेल, सुंदर असेल, शिक्षणावर जास्तीत जास्त खर्च असेल, चांगल्या गोष्टीवर चांगल्या बाबीवर जास्तीत जास्त खर्च असेल, तसेच त्या देशामध्ये स्वनिर्मिती असेल, कोणता व्यवसाय स्वतः निर्माण करण्याची क्षमता असेल, आणि त्या देशातील सर्व लोकांना देशाची काळजी असेल, चिंता असेल, आणि त्या देशामध्ये सत्यता, प्रेम, एकता, विचार सुंदरता, माणुसकी, चांगुलपणा, सुशिक्षण, शिस्त, वळण या गुणाची पारख असेल, या गुणाची साथ असेल, तसेच त्या देशामध्ये खरे शिक्षण असेल, खऱ्या शिक्षणाची लागवण असेल, सुशिक्षणाची लागवण असेल, खरेपणा असेल, तसेच त्या देशातील प्रत्येकाला व्यक्ती, समाज या प्रत्येकाला, कार्यकर्त्याला, नेत्याला, सर्वाला देशाविषयी काळजी असेल, चिंता असेल, पर्वा असेल, आणि त्या देशामध्ये एकजूट असेल, एकता असेल, त्या देशामध्ये एकता असेल, सर्वजण एक असतील, एकी असेल, तरच देश प्रगतशील होतो, विकसित होतो, आणि तो देश नंबर 1 होतो. म्हणून देश नंबर 1 होण्यासाठी, देश प्रगतशील होण्यासाठी, देश विकसित होण्यासाठी चांगल्या शिक्षणाची, चांगल्या गुणांची, चांगल्या गोष्टीची, चांगल्या बाबीची, चांगल्या गुणधर्माची, चांगल्या नियोजनाची, चांगल्या नेत्यांची, चांगल्या कार्यकर्त्यांची, चांगल्या लोकांची, चांगल्या राजकारणाची, चांगल्या प्रशासनाची गरज आहे. स्वनिर्मितीची गरज आहे, स्वाभिमानाची गरज आहे. म्हणून देश आपला प्रगतशील करण्यासाठी सर्वांनी जागा राहिलं पाहिजे, सावधान राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे. त्या देशातील सर्वांनी मिळून आलेल्या संकटाला, आपल्या देशावर आलेल्या संकटाला, आपल्या देशावर आलेल्या भयानक संकटाला दूर केलं पाहिजे. त्या देशातील नेत्याचा उद्देश हा चांगला असला पाहिजे, दृष्टिकोन हा चांगला असला पाहिजे, हेतू हा चांगला असला पाहिजे.
तो खूप ज्ञानी असला पाहिजे, कष्टाळू मेहनती असला पाहिजे, जाणकार असला पाहिजे, जाणता असला पाहिजे. तसेच सावधान असला पाहिजे, सतर्क असला पाहिजे. त्याला सर्वांचा ध्यास असला पाहिजे, चिंता असली पाहिजे. लोकांचा, प्रत्येक व्यक्तीचा, मुलामुलीचा, विद्यार्थ्यांचा, सर्वांचा, देशाचा त्याला ध्यास असला पाहिजे, काळजी असली पाहिजे, चिंता असली पाहिजे, पर्वा असली पाहिजे. कारण तो सतत जागरूक असला पाहिजे. तसेच त्या देशातील प्रत्येक जनता, त्या देशातील प्रत्येक लोक जागृत असलं पाहिजे, सावधान असलं पाहिजे, सतर्क असलं पाहिजे. प्रत्येकांना त्या देशातील प्रत्येकांना आपल्या देशाविषयी प्रेम असलं पाहिजे, अभिमान असला पाहिजे, आदर असला पाहिजे. सर्वांचे विचार सुंदर असले पाहिजे. आणि खास करून त्या देशामध्ये स्वच्छता असली पाहिजे. त्या देशामध्ये सर्वत्र स्वच्छता असली पाहिजे, चांगुलपणा असला पाहिजे, चांगल्या गुणाची पारख असली पाहिजे, चांगलं शिक्षण असलं पाहिजे, व्यवस्थितपणा, पद्धतशीरपणा असला पाहिजे, शिस्त वळण असली पाहिजे. आणि खास करून त्या देशामध्ये चांगले संस्कार असले पाहिजे, चांगले संस्कार. कारण चांगले संस्कारामुळेच देश पुढे जातो, प्रगती होते, विकास होतो. म्हणून चांगले संस्कार असले पाहिजे. लक्षात ठेवा, देश प्रगतशील होण्यासाठी, देश पुढे जाण्यासाठी, या देश नंबर 1 होण्यासाठी सत्यता, प्रेम, एकता, सुंदरता, स्वच्छता, जाणीव, सावधानता, सतर्कता, माणुसकी, चांगुलपणा, सुंदर शिक्षण, तसेच आवडगोडी, जिद्दची काठी, तयारी, इच्छा तयारी, माणुसकी, आत्मविश्वास, दूरदृष्टी, ध्येय ध्यास, जाणीव, या सर्व गोष्टी असल्या पाहिजे. तसेच त्या देशातला नेता सदा जागरूक असला पाहिजे, ज्ञानी असला पाहिजे, कष्टाळू मेहनती असला पाहिजे, जाणकार असला पाहिजे, जाणता असला पाहिजे, धडपडी असला पाहिजे, तळमळी असला पाहिजे, अपार देशप्रेमी असला पाहिजे. आणि जनतासुद्धा त्या देशातील अपार देशप्रेमी असली पाहिजे, सुंदर असली पाहिजे, चांगल्या मनाची असली पाहिजे. आणि खास करून त्या देशात स्वच्छता असली पाहिजे. तरच देश प्रगतशील होतो, विकसित होतो, नंबर 1 होतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.